राहता पंचक्रोशीतील सामाजिक राजकीय क्षेत्रातील ओळख असणारे, नेहमीच आपल्या कर्तृत्वाचा ठसा आपल्या कामातून उमटवणारे आधारवड, कार्ले कुटुंबाचं आधारवड, संघर्ष योद्धा सन्माननीय कैलासवासी ज्ञानेश्वर तुकाराम कार्ले पाटील अर्थात काकाजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडळी यांच्या सुश्राव्य अशा वाणीतून क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू या अभंग वाणीचा आपण या ठिकाणी लाभ घेतला। कैलासवासी ज्ञानेश्वर तुकाराम पाटील कार्ले व कार्ले पाटील कुटुंबावर प्रेम करणारे सर्व सगळे सोयरे आप्ते इष्ट या ठिकाणी काकाजींचं प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं उपस्थित राहिला, त्याबद्दल मी प्रथमतः कार्ले पाटील परिवाराच्या वतीनं सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो। या ठिकाणी काकाजींना राहता गावाच्या वतीनं श्रद्धांजली वाहण्यासाठी मी सर्वप्रथम आमंत्रित करतो। सन्माननीय श्री धनुभाऊ सर्वांचे काकाजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला। आज 1 वर्षापूर्वी काकाजींनी जगाचा निरोप घेतला, ते आपल्यातून गेले, परंतु आज पुन्हा एकदा त्यांच्या स्मृती आपल्या समोर दरवळल्या। आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा काकाजींची आपली भेट झाली, त्यांच्या सहवासाचा योग आला, ते सर्व आपल्या डोळ्यासमोर आलं। या राहता शहरामध्ये परिसरामध्ये काकाजी हे एक आदर्श व्यक्तिमत्व होतं। समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, धार्मिक कार्यामध्ये अत्यंत उंच असं काम त्यांनी केलं। गणेश सहकारी साखर कारखान्याचे ते व्हाईस चेअरमन होते, जिल्हा परिषदेचे सदस्य होते आणि राहता शहराला ते ग्रामदैवत वीरभद्र महाराज या ट्रस्टचे ते अध्यक्ष म्हणून बराच काळ आपण त्यांना पाहिलेला आहे। त्यांच्या काळामध्ये खूप चांगले उपक्रम या देवस्थानच्या माध्यमातून या ठिकाणी राबवले गेले। खूप चांगला प्रकारचा विकास, स्ट्रक्चरल विकास देवस्थानचा त्यांच्या काळामध्ये झाला आणि त्यांनी जे काही शिकवण दिली, आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं, निश्चितच आपल्या पुढच्या वाटचालीमध्ये त्याला महत्व राहिलेलं आहे। मी या ठिकाणी आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो, थांबतो। धन्यवाद। धन्यवाद भाऊ। नेहमीच सन्माननीय आदरणीय मुकुंद नाना साधाफळ पाटील माजी चेअरमन श्री गणेश सहकारी साखर कारखाना यांना मी विनंती करतो की त्यांनी काकाजींना श्रद्धांजली वाहा। उपस्थित बंधू भगिनींनो, आज आपण ज्ञानेश्वर पाटील कार्ले उर्फ काकाजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण मोठ्या संख्येने जमलात। या ठिकाणी हरिभक्त परायण उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या अमृतवाणीतून चांगल्या प्रकारचं प्रबोधन महाराजांनी या ठिकाणी केलं। मनुष्य जगला किती याला महत्व नसून जन्माला येऊन मनुष्याने काय केलं पाहिजे, या ठिकाणी हा मृत्यूलोक आहे, या मृत्यूलोकामध्ये प्रत्येकाने काहीतरी कार्य करून गेलं पाहिजे। स्वर्गीय कार्ले पाटील आमचे चुलते कैलासवासी प्रभाकर नाना सदाफळ, आमचे वडील गणेशचे माजी चेअरमन दादासाहेब सदाफळ व आमचे धाकटे चुलते राहत्याचे प्रथम नगराध्यक्ष आबासाहेब सदाफळ, माळी समाजाचे पंडू दादा कारभारी तात्या, ही त्या काळामध्ये मोठी फळी काकाजीच्या पाठीमागे भक्कमपणे उभी होती। राहता सोसायटीचे चेअरमन पदापासून जिल्हा परिषदेचे सदस्य,
तर गणेश कारखान्याचे व्हाईस चेअरमन पर्यंत त्यांची मजल होती. असं जर बघितलं तर एक प्रकारची राहत्यामध्ये मोठी फळी काकाजीच्या मागं, आमच्या चुलत्यांची असतील, बोटे कंपनी असतील त्यामध्ये, आणि ही त्याच्यातून ही आणि पुढं काकाजींनी देव देश धर्म या प्रकारे अशा प्रकारची सेवा, नुसतं राजकारण समाजकारण करून थांबले नाही. आणि 20, 25, 30 वर्ष जवळजवळ देवस्थानचे अध्यक्ष म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं. असं काकाजीचं जर कार्य बघितलं तर फार मोठं आहे. नारायणराव कारले पाटील असतील, बाळासाहेब असतील, आणि ती त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी ते कार्य पुढे नेण्याचं काम सुरू केलेलं आहे. म्हणून काकाजीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब व आमच्या सदाफळ परिवाराच्या वतीने मी भावपूर्वक आदरांजली या ठिकाणी काकाजीला वाहतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय. धन्यवाद नानाजी. यानंतर काकाजींनी आपला हा परिवार नगर, अहिल्यानगर मध्ये नाही तर इतर जिल्ह्यातही पसरवला. असेच सन्माननीय भाऊसाहेब काका ठोंबरे पाटील वैजापूर यांचे ज्ञानेश्वरजी कारले पाटील उर्फ काकाजी त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्या समोर उद्धवजी महाराज यांनी अतिशय सुस्वावी अशा प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं. काकाजीचं जीवन कसं होतं, एक व्यक्ती कुटुंबाला दिशा देण्यासाठी काय करू शकतो याच्या संबंधीचं अतिशय चांगलं मार्गदर्शन महाराजांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं. कुटुंबामध्ये जर एक व्यक्ती, कुटुंब चालवणारी व्यक्ती जर खऱ्या अर्थाने चांगल्या मार्गाने जात असेल तर त्याच्या पाठीमागे त्याचं जे कुटुंब असेल, मुलं असतील, मुली असतील, नातवंड असतील, हे सुद्धा त्याच दिशेने जाणारं ते कुटुंब समाजामध्ये निर्माण होत. काकाजीने या परिसरामध्ये सहकार क्षेत्रामध्येच नव्हे तर सामाजिक क्षेत्र असेल, वारकरी संप्रदाय असेल, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडायचे प्रश्न असतील, हे प्रश्न सातत्याने सोडवण्याचं काम काकाजीने त्यांच्या जीवनामध्ये केलं. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आमचे सहकारी मित्र आणि स्नेही नारायणरावजी कारले साहेब आणि त्यांचे बंधू या परिसरामध्ये करतायत. समाजासाठी आपण काही देणे लागतो याची जाणीव ठेवून ते समाजामध्ये आज काम करतायत. अशा एका चांगल्या व्यक्तीला आपण या ठिकाणी पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आदरांजली देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. मी माझ्या वतीनं, आमच्या सर्व ठोंबरे परिवारांच्या वतीने आणि वैजापूर तालुक्याच्या वतीनं काकांना भावपूर्ण अशा प्रकारची आदरांजली या ठिकाणी देतो आणि थांबतो. ओम शांती. धन्यवाद काका. याच्या वतीनं गणेश सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय आदरणीय चेअरमन साहेब सुधीर भाऊ लहारे पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी श्रद्धांजली अर्पण करावी. आज काकाजींच्या वर्ष श्राद्धानिमित्त त्यांना श्री गणेश सहकारी साखर कारखाना संपूर्ण संचालक मंडळ, व्हाईस चेअरमन, अधिकारी, कामगार बांधव, सर्व सभासद वर्ग सगळ्यांच्याच वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्याचबरोबर हरिभक्त पारायण उद्धवजी महाराज यांच्याही कारखान्यासाठी आशीर्वाद घेतो. 1989-90 साली 1.5 वर्षापूर्वी जो उठाव झाला आणि भैयासाहेब युवानेते आपले पितृतुल्य व्यक्तिमत्व माजी महसूल मंत्री थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली सभासदांनी विश्वास टाकून आपल्या 54 गावची कामधेनू श्री गणेश सहकारी साखर कारखाना आपलं वैभव आपल्या ताब्यात आला. आपल्या नेत्यांवर विश्वास ठेवून आणि अत्यंत काटकसरीने कारभार सुरू झाला. 89 साली सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेबांच्या काळात मोठा उठाव होऊन हा कारखाना ताब्यात आला होता. त्यावेळेस त्यांच्या बरोबर काकाजींनी अत्यंत काटकसरीने कारभार करून 5 वर्ष अशा पद्धतीने कारभार केला. तर कारले पाटील माजी चेअरमन, माजी व्हाईस चेअरमन शिवसत्या लहारे पाटील
यांच्या काळापर्यंत 25 वर्ष अविरतपणे ही आपली कामधेनू व्यवस्थितपणे चालली. आपले प्रपंच मोठे झाले, कारखान्याचा प्रपंच मोठा झाला. आजही त्याच पद्धतीने कामकाज काटकसरीने चालू आहे नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि निश्चितपणे आजही त्यांचाच वारसा घेऊन आदरणीय कारले पाटलांच्या सूचनेनुसार मार्गदर्शनानुसार दोन्ही नेत्यांच्या आशीर्वादातून संजीवनी उद्योग समूहाचे प्रमुख बिपिनदादा कोल्हे साहेब, माजी आमदार कोल्हेताई, आपल्या या चारही नेत्यांच्या आशीर्वादातून अत्यंत खडतर परिस्थितीत गणेश कारखाना वाटचाल करतोय. निश्चितपणे चांगले दिवस पुढे येतील. स्वच्छ, भ्रष्टाचार मुक्त, सगळ्यांना बरोबर घेऊन वशिला मुक्त असा कारभार चालू आहे आणि असाच कारभार चालल अशी मी माझ्या संचालक मंडळाच्या वतीने खऱ्या अर्थाने परमार्थाच्या आपल्या साक्षीने भावपूर्ण श्रद्धांजली काकाजींना वाहतो. त्यांना आज परमेश्वर स्वर्गात निश्चित चांगली जागा देईल अशी मी माझ्या खंडोबा महाराज चरणी प्रार्थना करतो. फोटोतूनच अत्यंत निरागस चेहरा आणि सोज्वळ व्यक्तिमत्व अशा काकाजींना परत आपल्या सगळ्यांच्याच वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद चेअरमन साहेब. कारले पाटील कुटुंबावर नेहमीच प्रेम करणारे सन्माननीय सुरेशराव वाबळे पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी काकाजींना श्रद्धांजली अर्पण करावी. सन्माननीय सुरेशराव वाबळे पाटील. उपस्थित सर्वच आमचे नातेवाईक आणि मित्र परिवार, मी ज्ञानेश्वर मामांना आमच्या वाबळे कुटुंबाच्या वतीने आणि प्रेरणापद संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत. धन्यवाद भाऊ. यानंतर शांतीनाथ भाऊ आहे. यानंतर सन्मान्य दिलीपराव रोहम पाटील. आज आपण सर्वजण या ठिकाणी काकाजींच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. काकाजींबद्दल काय बोलायचं, राहत्या परिसराचा जर इतिहास लिहायचा ठरला तर काकाजींच्या शिवाय तो इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. ते आमच्या जवळचे नातेवाईक होते, पण काकाजी आणि आप्पा ही अशी राम लक्ष्मणाची जोडी होती की त्यांनी राहता परिसराचं समाजकारण असन, राजकारण असन, या सगळ्या परिसरात अत्यंत उल्लेखनीय अशी कामगिरी केली. एक वेळेस काकाजी मला बोलले, खरं अत्यंत म्हणजे चतुरस्र व्यक्तिमत्व होतं काकाजींचं. त्यांच्याशी चर्चा करताना ते सांगितलं की त्यावेळेस जर आम्ही राजकारणापेक्षा जर उद्योग व्यवसायात गेलो असतो तर आम्ही दोघं भाऊ इतके कर्तृत्ववान होतो की निम्म राहतं खरेदी करण्याची क्षमता आमच्या बुद्धिमत्तेत होती. आणि खरंच आज मी तो शब्द लक्षात ठेवला आणि त्या क्षणी तिथून माग आलो की आपण कुठेतरी व्यवसायातच गेलं पाहिजे, काकाजींच्या सारखं काम आपण उभं केलं पाहिजे त्या ठिकाणी. तर अशा पद्धतीचं एक चतुरस्र व्यक्तिमत्व आज आपल्यातून गेलेलं आहे. तर आज त्यांच्या प्रतिस्मृतीस अभिवादन करून मी माझे 2 शब्द बोलतो. धन्यवाद रोहम पाटील. यानंतर संगमनेरचे घराडीचे नेतृत्व सन्मान्य बाळासाहेबजी गायकवाड पाटील. ते आपलं मनोगत थोडक्यातच या ठिकाणी व्यक्त करतील. वंदनीय गुरुवर्य, उद्धव महाराज, आदरणीय लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब, आदरणीय भाऊ आदरणीय डॉक्टर तांबे साहेब, विवेक भैया, सिद्धार्थजी आणि सर्वच मान्यवर. तसा कारले परिवाराचा आमचा खूप जुना संबंध आहे. राहत्यामध्ये जी आंबेडकर चळवळ आहे, या चळवळीला पहिल्यापासून साथ देण्यामध्ये कारले पाटील आणि त्यांचा परिवार कायम आमच्या बरोबर असतो. अनेक सुखादुःखात आणि अडचणीत हे कुटुंब त्यांच्या वडिलांपासूनच एक सामाजिक जाण असलेलं कुटुंब आहे. आणि कारले पाटलाचे आमचे तर नंतर खूप चांगले संबंध आले.
आम्ही नगरपालिका एकत्र लढली, त्यांनी आम्हाला नगराध्यक्ष पद मिळवण्यामध्ये सुद्धा खूप मोलाचं सहकार्य केलं. हे असं एक प्रामाणिक असं हे नेतृत्व आहे. आणि त्यातल्या त्यात त्यांची वंदनीय कोले साहेब असतील, आदरणीय बाळासाहेब असतील, विवेक भैया असतील, आदरणीय रावसाहेब पाटील असतील, यांच्या नेतृत्वावर श्रद्धा आहे. आणि ही सदैव त्यांच्याबरोबर राहणारी, प्रभावाबरोबर राहणारी, आदरणीय पवार साहेबांच्या विचारावर प्रेम करणारी, त्याप्रमाणे वाटचाल करणारं हे कुटुंब आहे. आणि म्हणून मी आमच्या रिपब्लिकन परिवाराच्या वतीनं, राहता आणि संगमनेर तालुक्यातील तमाम दलित जनतेच्या वतीनं काकाजींना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. भाग्यविधाते सन्माननीय रावसाहेब पाटील म्हस्के साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी काकाजींना श्रद्धांजली अर्पण करावी. स्वर्गीय ज्ञानेश्वर पाटलांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित कारले पाटील कुटुंबीय, या कुटुंबाचे आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र परिवार, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आदरणीय उद्धवजी महाराजांनी काकाजींच्या संदर्भात खऱ्या अर्थानं सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये मनुष्याने कसं वागावं, कसं राहावं, या संदर्भात जे मार्गदर्शन केलं, खऱ्या अर्थानं काकाजींचं जीवन हे यथायोग्य होतं. काकाजी त्याचप्रमाणे वागले, त्याचप्रमाणे राहिले. कारण कॉलेज जीवनापासून या कुटुंबाशी माझे संबंध आले आणि त्यातून काकाजी आणि त्यांचे बंधू यांच्यामध्ये असलेलं प्रेम, जिव्हाळा, एकमेकाविषयी आपुलकी या कुटुंबानं फक्त कुटुंबापुरती जपली असं नाही, तर समाजाप्रती सुद्धा काकाजींना ज्या ज्या ठिकाणी संधी मिळाली, जिल्हा परिषद असेल, गणेश कारखाना असेल, वीरभद्र देवस्थानचं अध्यक्षपद असेल, त्या त्या पदावरनं सुद्धा काकाजींनी समाजाला सातत्यानं न्याय देण्याचं काम केलं. नव्हे तर गोठे पाटील कुटुंबीय, सदाफळ पाटील कुटुंबीय, त्याचप्रमाणे या गावातील सर्व समाजाला बरोबर घेत, ज्याचा उल्लेख बाळूने केला, सर्व समाजाला बरोबर घेत या गावाची उत्तम प्रकारे सेवाही केली. ती सेवा देत असताना आपल्या मुलांना, आपल्या मुलींना, आपल्या पुतण्यांना, पुतणींना एक आदर्शवत जीवन जगण्याच्या दृष्टीनं उत्तम असं मार्गदर्शनही केलं. एवढंच नाही तर मुलींवरती प्रेम करत असताना जावयांना सुद्धा त्यांनी उत्तम प्रकारे आपल्या मुलांसारखं वाढवलं. असे हे काकाजी एक आदर्श कुटुंब करते आपल्यातून 1 वर्षापूर्वी निघून गेले. मी आपल्या सर्वांच्या वतीनं परमेश्वराकडे प्रार्थना करीन की काकाजींचा आजचा हा भूतलावरचा प्रवास संपत असताना त्यांना परमेश्वराचरणी आदराचं स्थान मिळण्याच्या दृष्टीनं परमेश्वरानं त्यांना आपल्या चरणी आदराचं स्थान द्यावं, अशाच प्रकारची आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो. आणि त्यांनी परत या कुटुंबामध्ये पुनर्जन्मानं येऊन सेवा द्यावी, अशी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करून थांबतो. जय हिंद. धन्यवाद भाऊ. यानंतर राहता नगरपालिकेच्या वतीनं सन्मान्य श्री राजेंद्रजी पिपाडा साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात श्रद्धांजली अर्पण करावी. या ठिकाणी उपस्थित असलेले अबप उद्धव महाराज मंडलिक, माजी मंत्री आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब,
माजी आमदार डॉक्टर सुजयजी तांबे, विवेक भैया कोले, रावसाहेब पाटील मस्के, सिद्धार्थजी मुरकुटे, उपस्थित सर्व बंधूंनो, काकाजींची महती या ठिकाणी सर्वांनी सांगितलेलीच आहे. भूषण होते, आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या भावनेतनं त्यांनी आयुष्यभर काम केलं. तीच परंपरा ऍडव्होकेट नारायणरावजी कारले असतील, बाळासाहेबजी कारले असतील, हे या ठिकाणी चालवत आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने, आमच्या पिपाडा परिवाराच्या वतीने काकाजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद पिपाडा साहेब. याशी व या कारले कुटुंबाशी आपले स्नेहाचे संबंध ठेवणारे सन्माननीय माजी आमदार सुधीरजी तांबे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी श्रद्धांजली अर्पण करावी. आदरणीय काकाजी यांना जाऊन 1 वर्ष झालं आणि आज पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्रित झालो आहोत. काकाजींबद्दल सर्वांनी सांगितलं की त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं, राजकारणात केलं, समाजकारणात केलं, धार्मिक क्षेत्रातही केलं आणि प्रत्येक ठिकाणी प्रामाणिकपणाने काम करून आणि दूरदृष्टी त्यांच्याजवळ होती आणि त्यामुळे निश्चितच त्यांनी आपल्या कामाचा ठसा या ठिकाणी उमटवलेला आहे. आदरणीय हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांनी सांगितल्याप्रमाणे जीवनामध्ये आपल्या कर्तृत्वाने निश्चितपणाने समाजाला अनेक वर्ष त्यांची आठवण येत राहील असं कर्तृत्व काकाजींनी केलं. एकविशा आमच्या त्यांचं खूप नातेसंबंध, आमच्या ज्येष्ठ वहिनी सुजाता वहिनी किंवा आमचे बंधू अशोकराव तांबे यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आणि त्यातून हा नातेसंबंध निर्माण झाला. मी पाहिलं की काकाजी असतील, बाई असतील, या खूप प्रेम सर्वांवर करायचं. सर्व नातेवाईकांची सतत विचारपूस करणं, त्यांना भेटायला जाणं, इतकं प्रेमळ असा स्वभाव काकाजींचा होता आणि त्यामुळे निश्चितच आमच्या नातेवाईक परिवारामध्ये एक आदराचं आणि आधाराचं स्थान म्हणजे आदरणीय काकाजी होते. मी काकाजींच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. यानंतर शिर्डी विधानसभा प्रभावती काकी यांना मी विनंती करतो की त्यांनी श्रद्धांजली अर्पण करावी. आदरणीय हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज, आदरणीय थोरात साहेब, विवेक भैया कोले, आदरणीय डॉक्टर तांबे साहेब, भाऊ व इथे जमलेले सर्व मान्यवर, आज आपण सर्वजण मोठ्या संख्येने कैलासवासी तीर्थरूप काकाजींच्या प्रथम पूर्ण पुण्यस्मरणानिमित्त आलेले आहात. यावरूनच कळतं की माणूस कसा आहे, गर्दीच सांगते. काकाजींच्या बाबतीत सांगायचं झालं तर आता परिसरामध्ये धार्मिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्यांचं योगदान इतकं मोठं होतं की प्रत्येक माणूस त्यांच्याबद्दल आदराने आणि अभिमानाने बोलतात. मला असं वाटतं माझे वडील शंकरनाना खर्डे व सासरे चंद्रभान दादा घोगरे यांचे ते खूप चांगले घनिष्ठ सहकारी होते. मला जिल्हा परिषदेला नानांबरोबर ते जिल्हा परिषदेला होते, भाऊंना माहित असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि ऍडव्होकेट कारले साहेब असतील, त्यांचे बंधू असतील, हेही कुटुंबीय खूप चांगल्या पद्धतीने ज्या वेळेस निवडणुकीच्या निमित्ताने माझा या परिसराशी संबंध आला त्यावेळेस कारले कुटुंबियांनी मला खूप मोलाची साथ दिली. म्हणजे घरामधील व्यक्तिमत्व जसं असेल तशीच पुढची पिढी घडते. त्यांच्या काकाजींच्या जाण्याने कारले साहेब असतील, त्यांचे बंधू असतील, त्यांच्या जीवनात जी पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्याची ईश्वर त्यांना शक्ती द्यावं व आमच्या घोगरे कुटुंबियाच्या वतीने व परिसराच्या वतीने मी काकाजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. तसेच या निमित्ताने मतदारांचेही मनपूर्वक आभार मानते. रामकृष्ण हरी. धन्यवाद काकाजी. असे आमचे युवा नेते संजीवनी उद्योग समूहाचे सर्वे विवेक भैया कोल्हे साहेब. रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर कैलासवासी ज्ञानेश्वर कारले पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ज्यांच्या मधुर वाणीतून आत्ताच कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला असे अहिल्यानगरचे भूषण
खरं तर महाराष्ट्राचे भूषण हरिभक्त पारायण उद्धव महाराज मंडलिक त्यांनी त्यांच्या कीर्तनात, आपण माझ्या आधीच्या वक्त्यांनी सर्वच काकाजींच्या जुन्या आठवणींना खरं तर उजाळा दिलेला आहे. मी फार काही भाष्य करणार नाही, परंतु जो व्यक्ती आलाय त्याला एक ना एक दिवस जाणंच आहे आणि आपल्या आयुष्यात काय कमावलं ही खरं तर त्याची पोचपावती म्हणून आपण बघतो. आणि त्याच पद्धतीने काकाजींनी प्रापंचिक जीवनामध्ये कुटुंबाचं सगळं काही नियोजन करणं असेल किंवा सामाजिक कार्य असेल, राजकीय कार्य असेल, धार्मिक कार्य असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी योगदान देऊन पंचकृषीमध्ये एक वेगळं नावलौकिक या ठिकाणी कमावलं. स्वर्गीय कोल्हे साहेबांपासून या परिवाराचे जवळपास आता 3ऱ्या पिढीचे आमचे संबंध आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने कारले पाटलांनी आज देखील त्यांचा वारसा या परिसरामध्ये चालवलेला आहे. खरं तर काकाजींना मी आमच्या सर्व कोल्हे परिवाराच्या वतीने, संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. त्यांच्या पश्चात त्यांचे दोन्ही मुलं, 4ही बहिणी खरं तर त्यांचा विचारांचा वारसा पुढे घेऊन समाजामध्ये वावरताय, हीच खरी त्यांना श्रद्धांजली मी समजतो. आणि पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. रामकृष्ण. धन्यवाद भैयासाहेब. यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री, गणेश कारखान्याला ज्यांनी आधार दिला असे आमचे नेते, सन्माननीय, आदरणीय, वंदनीय थोरात साहेब. आदरणीय काकाजी ज्ञानेश्वर तुकाराम पाटील कारले यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित असलेले, ज्यांचं सुंदर असं कीर्तन सेवा आपण ऐकली आहे, असे आदरणीय हरिभक्त पारायण उद्धव महाराज मंडलिक, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. आदरणीय काकाजींना जाऊन 1 वर्ष झालेलं आहे आणि काकाजींचं व्यक्तिमत्व असं होतं की समोर ते दिसल्यानंतर सुद्धा एक आदर वाटावा एका व्यक्तिमत्वाबद्दल, असं सोज्वळ प्रामाणिकपणा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्येच भरलेला आपल्या सगळ्यांना दिसत असायचं. डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या नातेसंबंधानंतर आमचा संबंध जास्त आला, परिचय जास्त पुढे गेला आणि त्यांना श्रद्धांजली, काकाजींना श्रद्धांजली असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. मी या निमित्तानं त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. परमेश्वरानं त्यांच्या आत्म्याची शांती द्यावी अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. कारले पाटील परिवारावर प्रेम करणारे सर्व आदरणीय, वंदनीय पाहुणे यांचा आभार मानतील सन्माननीय ॲडव्होकेट नारायणराव कारले पाटील. आज या ठिकाणी आमच्या परिवाराचे आधारवड, आमचे वडील कैलासवासी ज्ञानेश्वर तुकाराम पाटील कारले यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपणा सर्वांचे स्नेही, आदरणीय, परमपूजनीय हरिभक्त पारायण उद्धवजी महाराज मंडलिक यांचं सुश्राव्य असं कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या कुटुंबावर प्रेम करणारी, परिसरातून आलेले सर्व आमचे नातेवाईक, आप्ते, इष्ट, मित्र, सगळे सोयरे, त्याचबरोबर राज्याचे, देशाचे नेते, आमच्या कुटुंबाचे स्नेही, आमचे स्नेही माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्याचबरोबर सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब कारखान्याचे अध्यक्ष, युवकांचे नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे हे या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्याचबरोबर आमचे स्नेही माजी आमदार आदरणीय सुधीरजी तांबे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर या परिसराचे नेते, आपणा सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय रावसाहेब पाटील म्हस्के,
त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या कुटुंबाचे स्नेही वैजापूर तालुक्याचे नेते आदरणीय भाऊसाहेब काका ठोंबरे, त्याचबरोबर श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ, आजी चेअरमन सुधीरजी लहारे, सर्व संचालक मंडळ, आमच्या गावातील सर्व आमचे नातेवाईक, त्याच्यामध्ये बोठे परिवार, सदाफळ परिवार आणि परिसरातील सगळं नातेवाईक, सर्व कार्यकर्ते, सर्व आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार आमच्या कारले पाटील कुटुंबियाच्या वतीने या ठिकाणी मी मानतो. आणि हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सर्वांना महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्वांनी 2 मिनिट या ठिकाणी जागेवर उभं राहायचं. दादा तुमसे ही चेहरे की है लाली, इस बगिया के फूल हैं हम और तू माली. दादा तुमसे ही चेहरे की है लाली, इस बगिया के फूल हैं हम और तू माली. जब तक है धड़कन ये तेरा साथ रहे, हम बच्चों के सर पे हमेशा हाथ रहे.